सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। देवळाली कॅम्प भागात 2 बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले। आज सकाळी 7:30 वाजता वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की पहिला बिबट्या बार्न्स स्कूल परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकलाय। सुमारे 4 दिवसांपूर्वी येथे बिबट्या दिसल्याने वनविभागाने त्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरा लावला होता। या पिंजऱ्यात अखेर बिबट्या कैद झालाय। दुसरा बिबट्या देवळाली कॅम्प परिसरात गोडसे मळ्यात जेरबंद झालाय। देवळाली कॅम्प येथील नवजीवन सोसायटी जवळ प्रभाकर गोडसे, अशोक गोडसे व दिलीप गोडसे यांचा मळा आहे। यामध्ये परिसरात काही दिवसांपूर्वी बिबट्या दिसल्याने तेथेही पिंजरा लावण्यात आला होता। मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात आज पहाटे हा बिबट्या जेरबंद झालाय। बिबट्या जेरबंद झाल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। नवजीवन सोसायटी जवळ गेल्या 3 ते 4 महिन्यात दुसरा बिबट्या जेरबंद झालाय। या परिसरात वारंवार बिबटे येत असल्याने परिसरात पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। या बिबट्यांना वैद्यकीय तपासणी करून अधिवासात सोडण्यात आले। आमच्या शेतामध्ये 2 ते 3 वर्षापासून वारंवार बिबट्याचे दर्शन होते आणि साधारण 3-4 महिन्यापूर्वी पण एक इथे बिबट्या जेरबंद झाला होता। आणि आज सकाळी जेव्हा आम्ही गवत कापण्यासाठी आलो तर तेव्हा पिंजऱ्यामध्ये बिबट्या आलेला जेरबंद झालेला आम्हाला संशय आला। मग आम्ही बॅटरी लावून बघितलं तर त्यात बिबट्या जेरबंद झालेला होता आणि मग तो नंतर आम्ही इकडे आणला आहे आणि ह्या परिसरामध्ये वारंवार बिबट्याचं दर्शन होत असतं आणि हा एकच नाही, अजून 2-4 बिबटे इथे आहेत। आमची अशी विनंती आहे की वन विभागाने ना आम्हाला इथून मागे सहकार्य केले, इथून पुढे करावं। त्यांनी पुन्हा आम्हाला नवीन पिंजरा उपलब्ध करून द्यावा, कारण आम्ही शेतात काम करता करता ना 2-3 बिबटे अजून फिरताना बघतो। तर काय आहे ते भीतीचं वातावरण, दहशतीचं वातावरण झालेलं आहे एरियामध्ये। तर आम्हाला लवकरात लवकर नवीन पिंजरा उपलब्ध करून द्यावा। नवजीवन हाऊसिंग सोसायटी आणि गोडशे मळा विनी पार्क हा पूर्ण परिसर जो आहे, या परिसरामध्ये गेल्या वर्षभरापासून 2 वर्षभरापासून बिबट्याचा वावर आहे या ठिकाणी। आणि या ठिकाणी इथं जे रहिवासी आहे संपूर्ण दहशतीखाली होते आणि त्यामुळे आम्ही सर्वांनी या ठिकाणी वन विभागाचे पाटील साहेब आहे त्यांना विनंती केली की पाटील साहेब या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे आणि इथं मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून त्यांनी आम्हाला सहकार्य केले। या ठिकाणी पिंजरा दिला। पहिला जो पिंजरा होता या ठिकाणी त्यावेळेसही मला वाटतं 2-3 महिने झाले, त्यावेळेस नाही का एक बिबट्या पकडला गेला। आता आजही नाही का या ठिकाणी बिबट्या धरल्या गेलेला आहे। तर खऱ्या अर्थाने इथं जंगल परिसर असल्यामुळं कसं बिबट्याचा नेहमी वावर आहे। आम्ही वन विभागाचे आभार मानतो आणि त्यातून त्यांना विनंती करतो की पुन्हा या ठिकाणी आम्हाला पिंजरा उपलब्ध करून द्यावा, जे करून कसं या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्यामुळे बिबटे पकडले जातील आणि मानव वस्तीला लोकांना कोणाला त्रास होणार नाही। वन्य प्राण्यांमुळं या ठिकाणी ते सुद्धा सुरक्षित राहतील आणि सुरक्षित पकडल्यामुळे त्यांना सुद्धा नाही अन्य ठिकाणी स्थलांतर करता येईल अशी वन विभागाला विनंती करतो। जागर जनस्थान करिता संदीप नवसे, नाशिक। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।